आजच्या DWP मध्ये डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस मध्ये आपल्याला एव्हरेज पेक्षा जास्त 6 आउट ऑफ 10 मार्क्स घ्यायचे असतील तर काय करायचंय हे आज आपण डिस्कस करणार आहोत. हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा गाईज. 100% काहीतरी नवीन गोष्ट तुम्हाला शिकायला भेटेल. पेन आणि पेपर सोबत ठेवा, नोट्स पण लिहा आणि तुम्ही हा क्वेश्चन आन्सर राईट सुद्धा करणार आहात. हा क्वेश्चन आहे सोसायटी GS1 चा. ठीक आहे. सो इथे बघा काय क्वेश्चन दिलाय. ग्लोबलायझेशन आणि विमेन, ठीक आहे, त्यांचा कसा इम्पॅक्ट होतोय ग्लोबलायझेशनचा ऑन विमेन याच्यावर हा क्वेश्चन आपल्याला विचारतोय. काय डिस्कस द इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन द स्टेटस ऑफ विमेन इन इंडियन सोसायटी बाय साइटिंग सुटेबल एक्झाम्पल्स. ठीक आहे. बघा इथे कीवर्ड्स काय. इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन द स्टेटस ऑफ विमेन. ठीक आहे. मग स्टेटस इम्प्रूव्ह केलाय, वीकन केलाय तो सुद्धा, आणि विचारलंय सुटेबल एक्झाम्पल्स द्या. म्हणजे तुम्हाला तिथे एक्झाम्पल्स देणं मस्ट आहे गाईज. ओके. भारतीय समाजातील महिलांच्या स्थितीवर जागतिकीकरणाचा परिणाम यावर योग्य उदाहरणे देऊन चर्चा करा. ओके. सो क्वेश्चन आपल्याला सिंपली विचारतोय येस की इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन रोल ऑफ ऑन स्टेटस ऑफ विमेन. ठीक आहे. सो ग्लोबलायझेशन आणि विमेन, स्टेटस ऑफ विमेन, आणि काय की पॉइंट काय असणार इथे, किंवा की ऍडेड ऍडव्हान्टेज काय असणार. एक्झाम्पल्स, की तुम्ही किती डायव्हर्स एक्झाम्पल्स देत आहेत त्याच्या बेसिसवर तुम्हाला इव्हॅल्युएटर जास्त मार्क देईल, कारण इथे क्रिटिकल एक्झाम्पल्स विचार. आता इंट्रोडक्शन. मग इंट्रोडक्शन मध्ये काय करू शकता. खूप सारे वेज आहे ना, की तुम्ही एक तर इंट्रोडक्शन, सिंपल इंट्रोडक्शन करू शकता. दस कसा ग्लोबलायझेशनची डेफिनेशन आणि कनेक्टिंग इट विथ द विमेन. ठीक आहे. असा एक होऊ शकतो की ग्लोबलायझेशन इज द प्रोसेस ऑफ फ्री एक्सचेंज ऑफ ideas, thoughts, people and what काय कॅपिटल ऑल्सो. ठीक आहे. असा, किंवा मग तुम्ही काय करू शकता, डेटा अँड फॅक्ट याच्या थ्रू सुद्धा करू शकता. काय की जसा की डेटा आणि फॅक्ट के विमेन लेबर पार्टिसिपेशन रेट इन इंडिया इज ॲट इट्स पीक. Okay, so 30%. However, there are equally some problems. The crime against women are equally increasing after LPG in the कंट्री. दस वन अकॉर्डिंगली. ठीक आहे. तो 20-25 वे मध्ये आपण करू शकतो वर्ड्स मध्ये याचा, किंवा अजून एक होऊ शकतो कोड बेस. ठीक आहे. कोड बेस असू शकतो. बट येस की द सक्सेस ऑफ एनी पॉलिसीज कुड बी ट्रेस्ड बाय द अचीवमेंट इन टर्म्स ऑफ स्टेटस ऑफ विमेन. ठीक आहे. असं काहीतरी तुम्ही कोड करू शकता. अँड दस ग्लोबलायझेशन कॅन बी इव्हॅल्युएटेड बेस्ड ऑन इट्स इम्प्रुव्हमेंट और इट इफेक्ट्स ऑन स्टेटस ऑफ विमेन. सो व्हॉट आर द इम्पॅक्ट्स ऑफ येस ग्लोबलायझेशन. कळतोय किती वेज मध्ये बघा आपण याला इंट्रोडक्शन करू शकतो. 20-25 वर्ड. पहिले सांगतोय वर्ड लिमिट लक्षात ठेवा. ठीक आहे. बिगिनर असाल तर थोडीफार कमी जास्त असेल चालेल, बट आपल्याला एक्झाम मध्ये वर्ड लिमिट लक्षात ठेवायची आहे. ओके. मग आता इंट्रोडक्शन झालाय. बॉडी, मेन बॉडी मध्ये आपण काय करणार आहोत. मेन बॉडी मध्ये आपण पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आणि निगेटिव्ह इम्पॅक्ट अशा गोष्टी तिथे ऍड करू शकतो. ठीक आहे. एक जेवढे जास्त पॉइंट तुम्ही 8 to 10 पॉइंट जर 10 मार्कर असेल तर, आणि 12 to 15 पॉइंट जर का 10 मार्कर असेल तर, जर तुम्ही ऍड केलं तर दॅट विल बी अ गुड थिंग. ठीक आहे. सो एन्श्योर करा की तुम्ही या गोष्टी करतायत ना. आता मग पॉझिटिव्ह इफेक्ट काय होतोय की विमेनचा पॉलिटिकल स्टेटस इम्प्रूव्ह झालाय. बिलकुल की आफ्टर ग्लोबलायझेशन ना विमेन्स हॅव बिकम सो मच पॉझिटिव्ह. ठीक आहे. सो मच पॉलिटिकल इन नेचर दॅट की त्यांचं प्रेझेंटेशन वाढलंय. आता की खूप बिहारमध्ये 50% रिझर्वेशन सुद्धा आहे, हरियाणामध्ये सुद्धा 50, आणि ओव्हरऑल इंडियामध्ये सुद्धा आपण 50% रिझर्वेशन त्यांना देणार आहोत. ठीक आहे. सो पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन डेटा असेल तर दॅट विल बी गुड. मग इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट. नाव 30% विमेन लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट हॅज मेड दिस थिंग पॉसिबल. की विमेन कडे आता इकॉनॉमिक से आहे, किंवा इकॉनॉमिक डिसिजन मेकिंग आहे, एम्पॉवरमेंट आहे. मग एज्युकेशन हेल्थसाठी ते स्वतः स्पेंड करू शकताय. रोल इन द डिसिजन मेकिंग बिकॉज दे हॅव नाव देअर ओन अर्निंग. सेल्फ हेल्प ग्रुप असेल किंवा वर्किंग विमेन असेल, जॉब असेल, सो दे हॅव नाव इम्प्रूव्ड डिसिजन मेकिंग. नाव दे आर इक्वल पार्टिसिपेंट हिअर. इम्प्रूव्ड हेल्थ अँड एज्युकेशन स्टेटस. मग तुम्ही लिटरसी रेट मध्ये बघा त्यांचा कसा 1991 मध्ये किती लिटरसी रेट होता आणि 2011 मध्ये किती लिटरसी रेट आहे बघा, इम्प्रूव्ह झाला. हेल्थ इंडिकेटर्स ऑल्सो हॅव बीन इम्प्रूव्ह. ठीक आहे. मग हे काही पॉझिटिव्ह तुम्ही अजून काही इथे ऍड करू शकता. बट
सायमल्टेनियसली ग्लोबलायझेशनमुळे स्टेटस ऑफ विमेन सुद्धा काही इम्पॅक्ट झालाय. कसा? निगेटिव्हली. कसा? की ग्लोबलायझेशनमुळे असं पण झालंय की डबल बर्डन झालंय, घरचंही करा आणि जॉब पण करा, राईट. सो डबल बर्डनिंग वुड इम्पॅक्ट ऑन हेल्थ ऑफ दी विमेन ऑल्सो. हेल्थ स्टेटस पण डेट्रॉइट पण झालाय सायमल्टेनियसली. निगेटिव्हली ऑल्सो की एक्सपेक्टेशन्स फ्रॉम विमेन आर इक्वली हाय, राईट. आणि याच्यामुळे मग यू विल फाइंड की विमेनचं स्ट्रेस, डिप्रेशन, प्रॉब्लेम्स हे सुद्धा वाढले ना. मेन्स्ट्रुएशन, त्याचे इम्बॅलन्सेस, भरपूर इश्यूज आहे जे इथे सुद्धा वाढलेत. थर्ड जो निगेटिव्ह आहे, ग्लोबलायझेशन हॅज मेड विमेन ए कमोडिटी, है ना. की कमोडिटी म्हणून विमेनला त्यांनी काय केलंय, बनवलंय. कसं? की मग ऍड बघा ना, तुम्ही ऍड बघितली का? एक्झाम्पल सांगतोय, कसे एक्झाम्पल्स आहे की विमेनला आता कमोडिटी म्हणून तुम्ही कन्सिडर करताय, राईट. की मग खूप सारे ना, मेन विल बी मेन काइंड ऑफ थिंग, राईट. की इथे कमोडिटी झालंय. किंवा भरपूर एक्झाम्पल्स आहे जिथे तुम्ही असं बघू शकता, ठीक आहे. की तिथे नंतर कारण ग्लोबलायझेशन मुळे प्लेजरिझम वाढलंय, ठीक आहे. की कमोडिटीचा यूज वाढला. म्हणजे तुम्हाला पाहिजे एसी, रेफ्रिजरेटर, कार, है ना, बंगलो. मग तुम्ही काय करताय? डावरी जास्त मागता, हुंडा आणि त्याचे रिलेटेड बळी. मग हा सुद्धा वाढलाय, ज्याचा ऍडव्हर्स इम्पॅक्ट होतोय ऑन दी विमेन, है ना. सो मग हा सुद्धा प्रॉब्लेम आहे. आणि बदललेली सांस्कृतिक स्थिती. मग जे कल्चरल शिफ्ट होत आहे, राईट, त्याच्यामध्ये विमेनला आपला प्लेस अजून सुद्धा प्रॉपर कळालेला नाहीये, ठीक आहे. की अजून सुद्धा तो प्लेस त्यांना कळालेला नाहीये. आणि म्हणून मग त्यांच्यामध्ये डिलेमा क्रिएट होतोय. आणि हा एक मेजर प्रॉब्लेम आहे की विमेनच्या डेव्हलपमेंटसाठी किंवा विमेनच्या ओव्हरऑल ग्रोथसाठी, है ना. सो म्हणून मग विमेनचा स्टेटस हा इम्पॅक्ट झालाय ड्यू टू ग्लोबलायझेशन इन बोथ पॉझिटिव्ह एज वेल एज निगेटिव्ह वे. मग कन्क्लुजन आपण कसं करणार? कन्क्लुजन मध्ये हार्डली 20 वर्ड्स आहेत, 15 ते 20 वर्ड्स आहेत. दस ग्लोबलायझेशन हॅज अफेक्टेड विमेन ऑन बोथ दी काउंट. इट्स काइंड ऑफ ए डबल एज स्वॉर्ड. वी नीड टू एन्श्योर इट्स पॉझिटिव्ह मोर दॅन दॅट ऑफ दी निगेटिव्ह केस, है ना. किंवा विमेन अँड सोसायटी इक्वली नीड्स टू अंडरस्टँड द इम्पॅक्ट्स ऑफ ग्लोबलायझेशन आणि दे शुड बी एन्श्योर दी सस्टेनेबल म्युच्युअल ग्रोथ. म्हणून महिलांनी आणि सोसायटीने, समाजाने सुद्धा ग्लोबलायझेशनचा जो इम्पॅक्ट होतोय विमेनवर, तो त्याचं त्यांना भान असलं पाहिजे. आणि त्याच्या थ्रू मग त्यांनी शाश्वत विकास आणि विमेनचा, है ना, महिलांचा विकास, सबलीकरण अचीव्ह केला पाहिजे. आय होप तुम्हाला या गोष्टी कळत आहेत. कसा आपण एक क्वेश्चनला अप्रोच करू शकतो, है ना, कसा तो क्वेश्चनला डिवाइड करून प्रॉपर अंडरस्टँडिंग करून मल्टिपल पॉइंट जनरेट करू शकतो आणि आन्सर देऊ शकतो, राईट. सो व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. क्वेश्चन आन्सर लिहिलं असेल तर तो सुद्धा मला पाठवा. आय वुड लाईक टू इव्हॅल्युएट इट. थँक यू. ऑल द बेस्ट.